आता पबावधान पोलिसांनी हगवणींच्या 5 गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावलेल्या आहेत। आरोपी असलेल्या हगवणे आणि त्यांच्या मुलानं 3 गाड्यांमधून प्रवास केला होता। या गाड्यांपैकी राजेंद्र हगवणे फरार असताना एक गाडी राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील हगवणे याच्या नावावर आहे, तर बाकी 2 गाड्या वेगवेगळ्या नावाने आहेत। या 5 गाड्यांमध्ये बुलेरो, थार, फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा या गाड्यांचा समावेश आहे। दरम्यान याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील 5 गाड्या बावधन पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। MH12 SS 3000 असा या गाडीचा नंबर आहे। खरं तर याचा मालक जो आहे तो सुशील राजेंद्र हगवणे, जी हीच इंडिवर कार आहे जी एकमेव हगवणे यांच्या नावावर आहे। तर जो फरार असताना राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे जे 4-5 दिवस फरार होते त्या दरम्यान ही गाडी वापरली होती। तर जी आरोप केला जातोय जो लग्नामध्ये वैष्णवीला फॉर्च्युनर मागण्यात आली, ती फॉर्च्युनर गाडी ही याच ठिकाणी खरं तर MH14 KU 2002 अशी ही फॉर्च्युनर गाडी ही या आवारात उभा आहे। ही गाडी वैष्णवीच्या नवऱ्याला देण्यात आली। मात्र या गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या आता बावधन पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। या ठिकाणी एक बलेनो कार आहे, ज्या बलेनो कारचा खरं तर MH12 SY 1123 एक नंबर आहे, जे आशिष शिंदे या बलेनो कारचा मालक आहे। ती ही गाडी या आवारात उभा आहे। या 5 गाड्या बावधन पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। तर या गाड्या तर आपण पाहिल्या, मात्र हगवणींच्या घरातून आणखीन काय काय जप्त केलेलं आहे तेही आपण सविस्तर पाहूयात। काळ्या रंगाचा लोखंडी पार जप्त करण्यात आलाय। पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईपही जप्त केलाय। पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी, पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनं, लग्नामध्ये हुंडा म्हणून दिलेले चांदीचे दागिने आणि साडी, आरोपींकडचं पिस्तूल, मोबाईल आणि पासपोर्ट।